आता चायनीज पदार्थ म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. पण त्यातून नूडल्स म्हणलं की छान आणि नूडल्स म्हटलं की अगदी पोटभरीचाच विषय असतो. आता नूडल्स केले की ते मात्र चिकट न होता, चिवट न होता अगदी सुटसुटीत, मोकळे आणि अगदी लांब सडक अशा असतील तर खरंच किती बरे छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं रेसिपी साधी असेल तर खरंच करायलासुद्धा खूपच मजा येते की आणि खायला पण. तर असंच रेसिपी आहे जी की खूप साधी सोपी आहे, सहज बनवता येईल अशी आहे, साहित्यही खूप प्रमाणात नाही. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर हाय, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर ही रेसिपी आहे नूडल्सची. तर इथे मी 2 पॅकेट असे नूडल्स घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही गव्हाच्या पिठाचे, मैद्याचे दोन्ही प्रकारचे जे तुम्हाला आवडतात ते नूडल्स वापरू शकता. आता इथे मी पाणी घेतलेलं आहे, जे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते छान मस्त असं गरम झालेलं आहे. आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं की जेणेकरून आपले नूडल्स व्यवस्थित शिजले गेले पाहिजे आणि एकमेकाला चिटकले नाही पाहिजे. तर छान पाणीसुद्धा गरम हवं. आता नूडल्स करताना एक काळजी घ्यायची, म्हणजे की नूडल्स जेव्हा आपण पाण्यात टाकतो शिजताना, पाणी कडक असं पाहिजे की खालून गॅसची फ्लेम ही म्हणजे जसं उकळतं पाणी हवं ना तसं पाणी पाहिजे. थंड पाण्यात नूडल्स टाकायचे नाहीत, एकतर ते तुटतात, मग ते चिवट होतात. आणि जसं आपल्याला सुटसुटीत अगदी मोकळे जसे आपण बाहेर जाऊन खातो तसे नूडल्स आपल्याला घरी करता येत नाही, कारण ते चिकटतात आणि थंड पाण्यात टाकल्यामुळे त्याची जशी हवी तशी चवसुद्धा त्याला येत नाही. त्यामुळे नेहमी नूडल्स करताना काळजी घ्यायची, म्हणजे की ते गरम पाण्यात टाकायचे, ज्याची पाण्याला उकळी आलेली असेल अशा पाण्यातच नूडल्स टाकायचे. जे टाकले की व्यवस्थित सुट्टे होतात, तुटत नाहीत आणि शेवटपर्यंत जसं आत्ता आपले नूडल्स दिसतात तसे शेवटपर्यंत तशाला तसे पूर्ण नूडल्स राहतात. तर हे आता नूडल्स आपण 90% शिजवून घ्यायचे, म्हणजे खूप असे शिजवायचे नाही की जेणेकरून ते पुढे पण आपल्याला पूर्णपणे शिजवायचे नाही, अर्धवटच हे बघा नूडल्स शिजलेले आहेत, छान असे उकळलेले आहेत, पण खूप जास्त असे नाही. त्यामुळे आता हे नूडल्स आपले तयार झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया. तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, पातेल्यावरती चाळणी ठेवलेली आहे. आता ह्या चाळणीमध्ये ते नूडल्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि नूडल्स काढून घेतले की पाणी वेगळं होतं आणि नूडल्स हे वरती सुट्टे राहतात. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं, आपण नूडल्स काढून घेतले त्यावरती ना आपल्याला थोडेसे म्हणजे छान असे मोकळे करून घ्यायचे आणि त्यावरती थंड पाणी ओतायचं. आता थंड पाणी ओतलं की नूडल्सची जी गरम प्रोसेस असते ती थांबते, कुकिंग प्रोसेस जी थांबते आणि नूडल्स थंड होतात आणि खूप जास्त सुटसुटीत आणि तुटत नाहीत. आता हे थंड पाणी टाकलं, आता आपण त्याच्यावरती थंड पाणी टाकलं का तर कुकिंग प्रोसेस थांबते आणि तेल लावायचं तर ते एकमेकाला चिटकत नाहीत, सुटसुटीत राहतात. त्यामुळे सगळ्या नूडल्सला असं थोडंसं हातावरती तेल घ्यायचं आणि तेल चोळून घ्यायचं. आता हे आपण बाजूला ठेवून देऊया. आता आपण जे आपल्याला मसाले लागणार आहेत नूडल्ससाठी ते आपण तयार करून घेऊया. तर इथे वाटीत रेड चिली सॉस 1 चम्मच वापरला, सोया सॉस 1 चम्मच वापरला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिनेगर टाकलेला आहे 1 चम्मच आणि शेजवान चटणीसुद्धा वापरलेली आहे आणि टोमॅटो केचप लास्ट. आपण रेड चिली सॉस, सोया सॉस आणि शेजवान चटणी, व्हिनेगर आणि टोमॅटो केचप हे सगळे जे मसाले आहेत, सॉसेस आहेत, हे सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. कारण काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण कुकिंग प्रोसेस करत असतो, जेव्हा फोडणीसाठी आपण जेव्हा टाकतो तेव्हा प्रत्येक पदार्थ हा तेवढ्या पटपटीने व्यवस्थित आपल्याला टाकला जात नाही, त्यामुळे सॉस करपण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काय करायचं, आणि कोटिंगसुद्धा आपल्याला हवं तसं गरम असतं, कारण ते एक तर खाली चिटकतं आणि व्यवस्थित आपल्याला कोट करता येत नाहीत मसाले गरम असल्यामुळे. त्यामुळे काय करायचं, मसाले आपण आता हे नूडल्स जी चाळणीत होते ती मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतले, कारण हे मसाले आपल्याला पूर्ण खालीच कोट करून घ्यायचे आहेत.
म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे मसाले लावून घ्यायचे आहेत नूडल्सला. कारण गरम असताना जी प्रोसेस केली जाते ती तशी चांगली होत नाही, म्हणजे आपल्याला ती करता येत नाही तेवढ्या फास्ट. त्यामुळे काय करायचं, व्यवस्थित हे मसाले खाली लागले जातात. आता हे बघा, इथे मसाले मी पूर्ण हाताने लावले होते, कारण गरम जेव्हा ते गरम असतं त्यामुळे आपण वाकडं तिकडं हलवतो, पटपट हलवतो, फास्ट हलवतो. त्यामुळे काय होतं की मसाले व्यवस्थित आपल्या नूडल्सला लागत नाही आणि नूडल्स जे असतात ना ते भरपूर प्रमाणात तुटतात. त्यामुळे शक्यतो ती प्रोसेस आपण टाळली आणि मसाले इथेच लावून घेतले. आता इथे मसाले लावून झालेत, हे बाजूला ठेवून देऊया. आता फोडणी देऊया. इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम झालं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आलं लसणाची जी मी थोडंसं कुटून घेतली होती, पेस्ट असेल तर पेस्ट ते टाकले तरी सुद्धा चालेल. आलं लसूण थोडंसं चायनीज पदार्थ जास्त वापरायचं, त्यामुळे त्याची चव पण छान येते. तर हे सुद्धा आपण तळून घेऊया. कांदा टाकायचा. कांदासुद्धा परतवून घ्यायचा. कांदा परतवताना गॅस थोडा मीडियम ठेवला तरी चालेल, पण हाय ठेवला तर कांद्याला आणि किंवा जे आपण भाज्या वापरतो त्यांचा क्रंचीनेस जो असतो तसाच राहतो. जेणेकरून आपण हाय गॅसवरती ते प्रोसेस केल्यावरती पण व्यवस्थित असं आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे हाय गॅसवरती. आता कांदा तळलेला आहे, त्याच्यामध्ये शिमला मिरच टाकायची. शिमला मिरच असेल, गाजर असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता, गाजर पण टाकू शकता. आता हे सगळं जे आहे ते हाय प्रोसेसवरती परतवून घ्यायचं. त्यामुळे भाज्या अगदी छान, भाज्यांचा जो क्रंचीनेस असतो तसाच टिकून राहतो, मऊ पडत नाही भाज्या. आता हे मस्तपैकी तळून घेऊया. मी म्हटलं पहिल्यांदाच गोबी किंवा गाजर जे काही तुमच्याकडे भाज्या आहेत नूडल्ससाठी लागणार आहेत तर तुम्ही वापरू शकता. त्यामुळे इथे थोडीशी गोबी होती माझ्याकडे, तीसुद्धा टाकलेली आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आता इथे आपल्या भाज्या परतवून झाल्या. जे नूडल्स आपण मसाल्यासोबत कोट केले होते ते सुद्धा आपण इथे टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याला मस्त असं परतवून घ्यायचं. अगदी शांतपणे ही प्रोसेस होते. खूप घाई गडबड होत नाही आपले नूडल्स करताना, कारण मसाले पण आपले करपत नाही आणि छान निवांत आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करता येतं. आता खरं तर चम्मचने किंवा ह्याने मिक्स करायला ना खूप अवघड जातं, चम्मचने किंवा उलटण्याने किंवा ह्याने. त्यामुळे असे 2 चम्मच घेतले की व्यवस्थित असं छान हे मिक्स करून घेता येतं. ते आपण नूडल्स व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. आता मी नूडल्स मिक्स करते तोपर्यंत सांगा की खूप जणं आपल्या चॅनलवरती खरंच खूप छान बरेच जणं व्हिडिओ बघतात. आपण एक गोष्ट, सबस्क्रायबर मात्र आपल्या चॅनलला खूप कमी करतात. असं का बरं होतं? आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब बटन हे आहे आणि खूप जास्त फ्रीमध्ये सुद्धा आहे. तुम्ही नक्की लाईक करू शकता, कमेंट करू शकता, सबस्क्राईब करू शकता. का बरं बरेच जणं लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही, असं का बरं होतं? तर नक्की तुम्हाला ह्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर तुम्हाला लाईक करा आणि तुमच्या मनात जर कोणत्याही रेसिपीविषयी तुमच्या मनात काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, तुम्ही कुठून रेसिपी बघता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. कारण काय होतं माहिती आहे का, जी आपली फॅमिली तयार होती ती कुठून होते हे सुद्धा मला कळेल. तर इथे बघा, आपले मस्त असे नूडल्स तयार झाले, जे की अगदी तुटले नाही किंवा खूप जास्त असे चिकट झाले नाही, चिवट झाले नाही. अगदी छान मार्केटसारखे जसं आपण बाहेर जाऊन खातो, अगदी मस्त असे मोकळे सुटसुटीत आणि असे लांब चडक नूडल तयार झालेले आहेत. आहे की नाही अगदी साधी सोपी रेसिपी, ज्यात खूप काही मेहनत नाही, साधी आणि सहज कोणीही बनवू शकेल. नूडल्स म्हटलं की त्याच्यासाठी खूपच सारा लागतो, खूप सामान लागतं, खूप सॉसेस लागतात. असंही नाही किंवा सॉसेस टाकले की आम्हाला ते पटपट मिक्स करता येत नाही, त्यामुळे सॉसची कोटिंग नूडल्सला व्यवस्थित होत नाही, असंही नाही. त्यामुळे अगदी साधी सोपी छान रेसिपी आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला त्यासाठी मनापासून थँक्यू. आणि व्हिडिओ किंवा ह्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.